विद्यार्थी मित्र नमस्कार. मी विवेकानंद विद्यालय एकलारा इथून मराठी विषय शिक्षक गवले सर आपल्याशी बोलत आहे. गेल्या काही महिन्यापासून कोरोना या जागतिक महामारीमुळे शाळा बंद पण शिक्षण चालू या माध्यमातून आपण विविध प्रकारचे साधनं वापरून आपला अभ्यासक्रम पुरवण्यात आहोत. आपल्या ग्रुपवर दिलेले ऑफलाईन व्हिडिओज असतील, गूगल किंवा झूम मीटच्या माध्यमातून आपल्याशी झालेला संवाद असेल, बऱ्यापैकी आपला अभ्यास सुरू आहे. त्याचा फॉलोअपसुद्धा आपण वैयक्तिक कॉल करून किंवा या मीटिंगच्या माध्यमातून घेत असतो. आज मी आपल्याशी वर्ग 10वी कुमार भारती या पाठ्यपुस्तकामधील पद्यपाठ क्रमांक 6, त्याचे नाव आहे वस्तू, या संबंधी आपण आज ही तासिका घेणार आहोत. वस्तू या पद्यपाठाचे कवी द.भा. धामनसकर हे आहेत. प्रसिद्ध कवी आहेत. कवी धामनसकर यांच्या कविता वाचकांच्या मनाला स्पर्श करणार आहेत. त्यांचे अनेक काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. त्यामध्ये कविता दशकाची, प्राक्तनाचे संदर्भ, भरून आलेले आकाश, बरेच काही उगून आलेले इत्यादी काव्यसंग्रहातून त्यांच्या कविता वाचकांपर्यंत पोहोचल्या आहेत. विद्यार्थी मित्रहो, आपल्याजवळ पाठ्यपुस्तक असणं आवश्यक आहे. नसेल तर 1 मिनिटापुरता हा व्हिडिओ पॉज करू शकता आणि पाठ्यपुस्तक पद्यपाठ क्रमांक 6 पृष्ठ क्रमांक 21 तो काढायचा आहे. वही, पेन किंवा पेन्सिल सोबत ठेवा. काही संदर्भ, कवी, वाक्प्रचारासाठी असणारे शब्द असो किंवा नवीन शब्दार्थ असतील तर ते आपल्याला नोंद करायचे आहेत. कवितेमधून मिळणारा संदेश असा आहे, ही कविता भरून आलेले आकाश या काव्यसंग्रहातून घेतलेली आहे. वस्तू अर्थात त्या निर्जीव असल्या तरी त्या मानवी जीवनाचा एक भागच बनतात. वस्तूंसोबत माणसाच्या भावना जोडल्या जातात. त्यामुळे त्यांना स्नेहभावनेने जपले पाहिजे असा संदेश कवी आपल्याला देतात. त्यांचे आयुष्यही संवेदनशील असते. त्यांच्याविषयी कृतज्ञतेचा भाव जपावा अशी शिकवणच जणू या कवितेतून आपल्याला मिळते. ही कविता मुक्तछंद या प्रकारातील आहे. कोणत्याही वस्तूशी मानवी भावना जोडली गेली की ती वस्तू अनमोल ठरते. म्हणूनच तर थोर व्यक्तींच्या वापरातील वस्तू त्यांच्या आयुष्यानंतरही पुढे संग्रहालयात जतन केल्या जातात. चला आपण कवितेकडे वळूया. पृष्ठ क्रमांक 21 हे आपण आपल्यासमोर ते पेज ठेवलेलं आहे. पहिल्या कडव्याचं एक कडवे आपण पाहूया. शब्दशः नंतर त्याचा भावार्थ पाहू आणि त्याचं उपयोजनात्मक भाग पाहू. ओळी असे, वस्तूंना जीव नसेलही कदाचित, पण जीव नसल्यासारखे वागू नये त्यांना. वस्तूंना मनही नसेल कदाचित, पण ते असल्यासारखे वागलो तर वस्तू प्रचंड सुखावतात. वस्तू अगोदरच पाहिला आपण. वस्तू म्हटले की निर्जीव. आपल्या घरातील, शाळेतील आपलं पुस्तक असो, पेन असो, आपलं दप्तर आहे, आपली सायकल आहे, घरात असणारी खुर्ची आहे, आपल्या घरातील सर्व किंवा आपल्या जीवन जगत असताना वयानुरूप, गरजेनुरूप अनेक वस्तू त्या एक आपल्या जीवनातील अविभाज्य भाग असतो. कवीने फार सुंदर एक भाव या कवितेमध्ये ओतलेला आहे.
सुरुवातीलाच जीव नसेल आणि मन नसेल, तरीसुद्धा जीव असल्यासारखं आणि मन असल्यासारखं आपण त्यांच्याशी वागलो तर त्या प्रचंड सुखावतात. म्हणजे जो एक चेतन गुणोक्ती अचेतनावर सचेतन असल्याचा एक प्रकारचा आरोप चेतन गुणोक्ती अलंकारामध्ये फार अर्थपूर्ण आणि मनाला भावणारी अशी रचना कवींनी यामध्ये केलेली आहे. त्याचा अर्थ लक्षात आला. वस्तूंशी कसा व्यवहार करावा हे सांगताना कवी म्हणतात, कदाचित वस्तूंना जीव नसेल, मनही नसेल, तरीही आपण निर्जीव वस्तूंनाही माणसासारखा जीव लावावा किंवा माणसासारखा त्यांना जीव असतो व त्या माणसासारख्या संवेदनशील असतात असे समजून त्यांच्याशी वागावे. आपण जर असे वागले तर त्या प्रचंड सुखावतात. दुसरे कडवे बघा, वस्तू निखालस सेवकच असतात आपल्या, तरीही बरोबरीचाच मान द्यावा त्यांना. वस्तूंना वेगळी स्वतंत्र खोली नको असते, त्यांना फक्त आपल्या मानलेल्या जागेवरून निष्कासित न होण्याची हमी द्या. यामध्ये एक निखालस शब्द आलेला आहे. निखालस म्हणजे स्पष्ट किंवा अगदी खरे या अर्थाने. निष्कासित शब्द आलेला आहे. निष्कासित म्हणजे ज्याला हकालपट्टी असं म्हणतो किंवा काढून टाकणे, पदच्युत करणे, जागेवरून हलवणे अशा अर्थाने. वस्तू सदैव आपल्या सेवेत असतात, आपल्या गरजा पूर्ण करण्यातच त्यांना आनंद वाटतो. सेवक असल्या तरी त्यांना बरोबरीचा मान दिला पाहिजे. या ठिकाणी अनेक वस्तू दाखवलेल्या आहे चित्रामध्ये. नंबर क्रमांक 31 वरच बघा. ह्या वस्तू सतत आपल्या सेवेत असतात, त्या आपल्याला सेवा देतात. याची कृतज्ञता आपण जोपासली, तसा भाव त्याप्रती ठेवला तर आपोआपच त्यांना समानतेची बरोबरीची वागणूक त्याविषयी आपल्याला वाटते. आणि निश्चित कवी म्हणतात की आपण त्या सेवक जरी असल्या तरी त्याला आपल्या बरोबरीचा मान दिला पाहिजे, त्यांच्याबद्दलची कृतज्ञताही ठेवली पाहिजे. त्यांचा आग्रह नसतो की आपल्याला स्वतंत्र खोलीच पाहिजे, याचा अर्थ त्यांना आपला सहवासच सतत आवडतो. म्हणून त्यांना स्वतंत्र खोली देऊ नका, किमान जी जागा आमची ठरलेली आहे, मानलेली आहे, त्या जागेवरून आम्हाला हलू नका, तिथंच आम्हाला ठेवा, असू द्या, असं एक त्यांची छोटीशी माफक अशा प्रकारची मागणी आहे. असा आशय या कडव्यांमध्ये. म्हणजे त्यांना स्वतंत्र खोली नको असते, अर्थात आपल्या सहवासात त्यांना राहायचे असते. फक्त त्यांना नेमलेल्या व मानलेल्या जागेवरून न हटवण्याचं फक्त आपल्याला आश्वासन त्यांना पाहिजे असतं, हमी पाहिजे असते. तिसरे कडवे दिलेले, वस्तूंनाही असते आवड स्वच्छ राहण्याची. वस्तूंनाही असते आवड स्वच्छ राहण्याची, हे हातांना लक्षात ठेवायला सांगा. वस्तूंना जपावे, लाडावूनही ठेवावे त्यापुढे जाऊन. त्याच जिवंत ठेवणार आहेत आपला स्नेह नंतरच्या काळातही. वस्तूंनाही स्वच्छतेची आवड असते. हे हातांनी म्हणजेच हात कोणाचे तर आपले. ज्या वस्तू आपल्या सेवेत असतात ती सेवा घेणारे किंवा त्यांच्या आजूबाजूला असणारे आपण सजीव, आपण मानव, आपल्या हातांना सांगितले म्हणजे आपणच समजून घेणे. वस्तू निर्जीव आहेत, त्या स्वतः उदाहरणार्थ खुर्ची आहे, ती स्वतःच आपली स्वच्छ नाही राहता येणार, तिला स्वतःहून जागा बदलता येणार. म्हणून तिच्या नेमलेल्या ठरलेल्या जागी तिला ठेवा आणि तिला स्वच्छ ठेवा. ते हातांना सांगा म्हणजे आपणच ते समजून घ्या सर्वांनी की आपण आपल्या वस्तू ज्या आहेत त्या टापटीप स्वच्छ ठेवल्या पाहिजे. ते त्यांना आवडतं. त्यांना लहान बाळासारखे जीवापाड वागवावे, त्यांची काळजी घ्यावी, त्यांना लाडावूनही ठेवावे. कारण याच वस्तू आपण आयुष्यातून निघून गेल्यावरही, म्हणजे आपलं आयुष्य संपलं, आयुष्याचा मर्यादा आहे. आपल्यालाही सजीवांना आणि अचेतन वस्तूंनाही मर्यादा आहेत. कदाचित त्यांचा वापर, त्यांचं आयुष्य, त्यांची बनावट आणि त्यांच्या वापरावर अवलंबून आहे. कदाचित व्यक्तीच्या आयुष्यापेक्षाही त्यांना जास्त आयुष्य आहे.
किंवा आपल्या आयुष्याच्या उतारवयात आपण घेतलेली वस्तू ती पुढं आपल्या आयुष्यानंतरही टिकणार आहे. त्यामुळं आपण तिच्याशी कसं वागलो, तिला आपण केलेला व्यवहार त्या वस्तूच्या रूपानं आपल्यानंतरही ती आपली आठवण करून देणारं राहील. आपलं प्रेम, आपला स्नेह तिच्या रूपानं इतरांना तो दिसणार आहे. म्हणून कवी म्हणतात, याच वस्तू आपण आयुष्यातून निघून गेल्यावरही आपल्या आठवणी आणि स्नेह जिवंत ठेवणार आहेत. शेवटच्या कडव्यामध्ये पहा, आयुष्य संपले की वस्तूंनाही आजवरच्या हक्काच्या घरात राहू देत नाहीत, तेव्हा कृतज्ञतापूर्ण निरोपाचा त्यांचा हक्क शाबूत ठेवावा. आयुष्य संपले की वस्तूंनाही आजवरच्या हक्काच्या घरात राहू देत नाहीत, तेव्हा कृतज्ञतापूर्व निरोपाचा त्यांचा हक्क शाबूत ठेवा. बंधूंनो, ज्या व्यक्तीनं हक्कानं घर उभं केलं त्या स्वतःच्या घरात त्याचं आयुष्य संपल्यानंतर, त्याच्या निर्वाणा मृत्यूनंतर त्यालाही स्वतःच्या हक्काच्या घरात राहू देत नाही. त्याला भावपूर्ण निरोप दिला जातो. या तर वस्तू आहेत, पण आपण त्यांच्याप्रती, ते आपल्या सहवासात आहेत, आपल्या सेवेत आहेत, त्यांना नीटनेटकं ठेवणं, स्वच्छता, त्यांचा वापर उपयोग आपण करतो. आपल्या जीवनाला जगण्याला एक आनंद त्यांच्यामुळे मिळतो. ते आपले एक सहप्रवासी असतात. त्यामुळं माणसाशी जसा व्यवहार केला जातो, प्रेमभाव स्नेह जोपासला जातो, कृतज्ञता ठेवल्या जाते, त्याच्या मरणानंतर त्याला भावपूर्ण निरोप दिला जातो, त्याच पद्धतीनं वस्तूची गरज संपली किंवा वस्तूचं आयुष्य संपलं तर तिला असं एकाएकी टाकून नका देऊ. तिच्याबद्दलच्या भावना, तिच्यासोबत असलेला आपला सहवास, याची जाणीव, तिच्याबद्दल जाणवणारा विरह हा तिला निरोप देताना जाणवला पाहिजे. एवढीच अपेक्षा त्या वस्तूच्या मनातून कवी बोलत आहेत की तिच्याबद्दलची तो कृतज्ञतेचा भाव आपण ठेवला पाहिजे. कृतज्ञतापूर्ण म्हणजे एक प्रकारचं भावनिक किंवा आदरयुक्त असं ऋण असते आणि त्या वस्तूचा तेवढा निरोपाचा हक्क त्या आग्रहानं म्हणते. तिला जर आपण लहान बाळासारखं लढीवाळपणे वागवतो, लाड करतो, स्वच्छ ठेवतो, तिच्याबद्दलची कृतज्ञता असावी असं तिला वाटणे स्वाभाविक आहे. म्हणून तो अर्थ दिलेला आहे की तिला तो हक्क म्हणजे स्वतःचा अधिकार, स्वाधिकार ज्याला म्हणतात, तो तिचा असणं स्वाभाविक आहे. आणि कवी म्हणतात, आपल्या सर्वांकडून अपेक्षा आहे की आपण त्यांचा तो स्वाधिकार, कृतज्ञतेचा, तसे आदरयुक्त निरोपाचा आपण राखून ठेवला पाहिजे, त्यांना तो मान दिला पाहिजे. अतिशय सुंदर, अर्थपूर्ण अशी ही कविता आहे. या कवितेचा आशय, त्यामधले काही नवीन वाटणारे शब्द, जसे निखालस शब्द होता, अगदी खरे, स्पष्ट. त्यानंतर प्रचंड सुखावतात वस्तू, त्यांना मन आहे, त्यांना जीव आहे असं समजून जर त्यांच्याशी व्यवहार केला तर त्यांना फार आनंद होतो. मग त्यामध्ये प्रचंड सुखावतात याचा अर्थ त्यांना खूप आनंदित होतात. दुसरा शब्द आपण नोंद केली असेल किंवा लक्षात ठेवा, त्या कडव्यांमधला दुसऱ्या कडव्यांमधले अर्थ पहा, अधोरेखित करा किंवा वहीमध्ये नोंद करा. तो अर्थ आहे निखालस. निखालस म्हणजे अगदी खरे किंवा स्पष्ट किंवा उघडपणे ज्याला आपण म्हणतो, निखालस. दुसऱ्या कडव्यामध्येच पुन्हा एक नवीन शब्द तसा सरावातला आहे, सेवक. म्हणजे ज्याला सेवा करणारे किंवा चाकर. त्यानंतरचा बरोबरीचा मान त्यांना दिला पाहिजे. बरोबरीचा मान म्हणजे समान दर्जा. निष्कासित करणे म्हणजे पदच्युत करणे, हकालपट्टी करणे या अर्थाने, जागेवरून हलवणे किंवा बाहेर काढणे असे अनेकविध अर्थ आहे. तिसऱ्या कडव्यामध्ये स्नेह. स्नेह म्हणजे प्रेम, जिव्हाळा, आपलेपणा किंवा माया असे समानार्थी शब्द आहेत. चौथ्या कडव्यामध्ये हक्क शब्द दिलेला आहे. हक्क म्हणजे स्व अधिकार आणि कृतज्ञता म्हणजे भावनिक ऋण किंवा आदरयुक्त ऋण. काही वाक्प्रचार व अर्थ दिलेले आहे त्यामध्ये. जीव नसणे
म्हणजे प्राण नसणे किंवा अचेतन असणे, मान देणे, आदर करणे किंवा सन्मान देणे, हमी देणे, आश्वासन देणे किंवा शाश्वती देणे. तिसऱ्या कडव्यामध्ये लाडावून ठेवणे हा शब्द आलेला आहे. लाडावून ठेवणे म्हणजे सतत कौतुक करणे. चौथ्या कडव्यामध्ये आयुष्य संपणे, आयुष्य संपल्यानंतरही, आयुष्य संपणे म्हणजे मरण येणे या अर्थाने. निरोप देणे, निरोप देणे म्हणजे सोडणे. शाबूत ठेवणे म्हणजे जपून ठेवणे किंवा शिल्लक ठेवणे अशा अर्थाने. अत्यंत साधी, सोपी, सरळ अर्थ असणारी ही कविता आहे. शब्दशः अर्थ आपण पाहिला. आता आपण वस्तूंनाही भावना असतात. वस्तू माणसाला दीर्घकाळ साथ देतात. या वस्तूंशी मानवी भावना जोडली गेली की व्यक्ती व वस्तू यांचे अतूट नाते तयार होते. असा एक प्रकारचा वाच्यार्थ, त्याच्याही पलीकडे भावार्थ कवीने यात समर्पक शब्दात टिपला आहे. वाच्यार्थ सरळ सरळ शब्दशः आपण अर्थ पाहिला, पण एकदा जर त्याचं वस्तूशी मानवाचं भावनेने नातं जुटलं की ते एक अतूट नातं तयार होतं. ती वस्तूचा त्या उपयोग संपला किंवा तिला निरोप द्यायचा म्हटलं तर व्यथित होऊन जातं मन. याचा अर्थ एवढे अतूट नातं निर्माण होतं असा एक भावार्थ समर्पक शब्दामध्ये कवीने टिपला आहे या कवितेमध्ये. वस्तूवर म्हणजे अचेतन गोष्टीवर एक प्रकारे तो मानवामधला एक गुण आहे, कृतज्ञतेचा गुण, त्याला लढीवाळपणे वागवण्याचा, जीव असल्यासारखा दुसऱ्याच्या मनाचा विचार करून वागणारा, संवेदनशील ज्याला म्हणता येईल, या सगळ्या मानवी गुणांचा म्हणजे सचेतन गोष्टीचा एक प्रकारे आरोप या कवितेमधून केलेला असल्यामुळे येथे चेतन गुणोक्ती अलंकार तयार झाला आहे. सुखावतात वगैरे ह्या सगळ्या मानवी भावना आहेत आणि वस्तूला सुखावतात याचा अर्थ वस्तूवर तो आरोप केलेला आहे. म्हणजे चेतन गुणोक्ती एक अलंकारामध्ये छानशी रचना कवीने या कवितेत केलेली आहे. त्यामुळे एक अनोखे वेगळ्या प्रकारचं भावसौंदर्य आकाराला आलेलं आहे. आपण नित्य वापरत असलेल्या वस्तू जर स्वच्छ असतील तर आपल्याला त्यांचा अधिक चांगला वापर करता येईल. तसेच ती वस्तू दीर्घकाळ वापरणे शक्य होते. उदाहरणार्थ आपले शालेय पुस्तकं पहा, टापटीप ठेवण्याची जागा, ठेवण्याची पद्धत, तिला व्यवस्थित कवर बसवलेली, कोणतेही पानात फोल्ड होणार नाही. ज्यावेळेस आपल्या स्कूल बॅगमध्ये आपण ते नेतो दप्तरामध्ये, त्यावेळेस आपला टिफिन डबा त्यामध्ये असतो. पाऊस पाणी असला एखाद्या वेळेस तर ते ओलं होणार नाही. अभ्यास झाल्यानंतर व्यवस्थित पुन्हा जागच्या जागी ठेवून देणे. म्हणजेच जिथले तिथे जेव्हाचे तेव्हा हा जो प्रकार आहे की जिथली वस्तू तिथे ठेवण्याची सगळ्यांचा आग्रह असला पाहिजे. माझा असतो, आपला सगळ्यांचा आग्रह तसा असला पाहिजे. जिथली वस्तू आपण घेतली तिथं ती ठेवली पाहिजे. म्हणजे असं म्हणतात, वस्तू जिथल्या तिथं ठेवा आणि ज्यावेळेस काम पडलं त्यावेळेस डोळे लावून ती घेऊ शकता. अर्थात शब्दशः अर्थ डोळे बंद करून ती शोधायची नाही, पण तिथं गेल्यानंतर ती मिळणारच, कारण ती एक सवयच सगळ्यांना लागली पाहिजे. माझा स्वतःचाही आग्रह असतो आणि आपणही सगळ्यांनी तसं ठेवलं पाहिजे. म्हणजे अचानक एखादी आपण नखे काढल्यानंतर नेल कटर आहे, नखे काढतो, जिथल्या तिथं वस्तू पडती, नख बाहेर टाकतो काढलेले आणि ती वस्तू तिथंच आजूबाजूला पडती. दुसऱ्या वेळेस एखाद्याला पुन्हा काम पडतं पण त्याला ती लवकर सापडत नाही. हे उदाहरण सांगितलं. आपले पुस्तकही अभ्यास करतो आणि ठेवताना सुटी आहे, रविवारी अभ्यास झाला, सोमवारी शाळेत जायची गडबड असते आणि नेमकं त्या विषयाचं होमवर्क पूर्ण केलं, ती वहीच शाळेत गेल्यानंतर आपण तिथं पाहतो, अरे वही कुठं विसरली, घरी शोधली, कुठं सापडत नाही. म्हणजे जिथले वस्तू काम झाल्यावर तिथल्या तिथं ठेवून देणं, तिची स्वच्छता ठेवणं. दुसराही छान प्रयोग सांगितलं की ती वस्तू स्वच्छ ठेवली पाहिजे. आपली सायकल असो, आपलं पुस्तक ठेवण्याची जागा असो, घरातली वस्तू, घरातल्या जागा, ही परिसर हा स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करणे. पुन्हा त्या वस्तूला नीटनेटकं या अर्थानं ती तिथल्या तिथं तर ठेवायचीच, पण त्याची तुटफूट होणार नाही. घरातली वस्तू वापरताना ती काळजीपूर्वक हाताळणे, तिलाही जीव आहे असं समजून, तिलाही मन आहे व तिचं मन दुखावेल आपण अशा पद्धतीनं
निर्दयपणे जर वागलो, तिची ताटतूट झाली तर तिलाही त्रास होत असेल. आपण चालताना ठेच लागली, बोटाला काही लागलं तर त्याचा त्रास होतो आपल्याला. मग त्या निर्जीव असल्या तरी त्यांनाही त्रास होत असेल का? याचं एक या मनाच्या भावनेनं त्यांच्याशी जुळलं की त्या वस्तूशी वागण्याचा आपला स्वभाव बदलतो. वस्तू स्वच्छ नीटनेटकी ठेवली, तिचं आयुष्यही वाढतं. स्वच्छ ठेवल्यानंतर शोभेच्या वस्तू घरातलेल्या असतील किंवा अन्य वापराच्या वस्तू असतील, त्या जर स्वच्छ नीटनेटक्या ठेवल्या तर त्यांचं आयुष्यसुद्धा वाढतं. त्यामुळं या पाठातील आशय हा आपल्या दररोजच्या जगण्याशी आपल्याला जोडायचा आहे. आपल्या घरातील वागणं, परिसराच्या बाबतीत, बाहेर आजूबाजूला पाहत छोटे मोठे जागा असेल तर झाडं लावलेलं असतात, त्याची व्यवस्थित निगा राखणं, वेळच्या वेळी पाणी दिलेलं आहे का नाही, आजूबाजूला पानगळ झालेली आहे ते स्वच्छ ठेवलेले आहेत का नाही. प्रत्येक गोष्टीचं वागताना तो जर स्वभाव बनवला तर निश्चितच कवीचा जो आपल्यापर्यंत अर्थ पोहोचायचा आहे, आपल्या वागण्यापर्यंत, कारण कविता किंवा पाठ हे आपल्या जीवनाचं जगणं झालं पाहिजे असं म्हणतात. त्यामुळं त्याचा भावार्थ तो जो आहे तो सरळ आपल्या व्यवहाराशी जोडणे, याला म्हणता येईल त्या पाठाचं उद्दिष्ट साध्य होणे. सर्वात मोठं मूल्य त्यामध्ये जे सांगितलेलं आहे ते आहे संवेदनशीलता. समाजातील कोणत्याही सजीव निर्जीव या घटकांशी आपली संवेदनशीलता, त्याचा अंगीकार केला तर आपलं सहजीवन हे अतिशय आनंददायी होईल आणि इतरांना एक उपकारक अशा प्रकारचं आपलं जगणं होईल. शाळेतलंही पहा, आजूबाजूला फुलझाडांच्या कुंड्या वगैरे ठेवलेल्या असतात. त्या केवळ शाळेच्या शोभा वाढावी, तिथले त्याचं सौंदर्य एवढेच, हाच उद्देश नाही आहे त्याच्यामागचा. मुलं शाळेत आल्यानंतर ज्यावेळेस ते फुललेले फुलं पाहतात, ते अतिशय सुंदर स्वच्छ वातावरण पाहिलं की त्यांचं मन प्रसन्न होतं. आणि मन प्रसन्न असेल असं म्हणतात, मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. आपली सिद्धी, आपलं साध्य जे आहे ते जर अध्यापन, मूल्यांचं अंगीकार करणं, तर हे सर्व मूल्याधिष्ठित शिक्षण किंवा आपलं तिथलं जे वातावरण असतं ते आपल्याला पोषक बनावं. काही मुलं पहा आपल्यामधले 40-50 मुलं एका वर्गात असतील, त्यामधले 4-2 मुलांचा स्वभाव थोडंसं कमी पडले संस्कारामध्ये किंवा काही त्यांच्या सांगणारे कमी पडले असतील किंवा त्यांच्या आतापर्यंतच्या वागण्याकडे दुर्लक्ष झालं असेल अनावधानाने, त्यामुळं तसा त्यांचा तो स्वभाव बनतो. पण जे सुज्ञ मुलं आहेत, समजदार आहेत, एखाद्या मुलानं वर्गात इलेक्ट्रिकचे बटन असतात, वरती फॅन लावलेला असू शकतो, खाली डेस्क बेंच आपली बसण्याची व्यवस्था आहे, समोर चेअर ठेवलेली असते, बोर्ड आहे, डस्टर आहे, खडू असतात. तर ह्या सर्व ज्या व्यवस्था आहेत त्या अतिशय काळजीपूर्वक सांभाळणे आपली सर्वांची एकत्रित जबाबदारी आहे. ही सगळी जी भौतिक सुविधा आहेत ह्या सर्व आपल्या सर्वांच्या सोयीसाठी आणि त्यांचं आयुष्य टिकवणं, म्हणजे त्यांना मन आणि जीव असल्यासारखं त्यांना स्वच्छ ठेवणे आणि त्यांचं आयुष्य संपलं तर त्यांच्याप्रती तो एक आदरयुक्त निरोपाचा जो भाव आहे तो आपल्या मनामध्ये कायमस्वरूपी तसा बनणे आणि त्याचं व्यवहारात तसं दिसणे, साधा सोपा सरळ अर्थ आपल्या जीवनात उतरवण्यासाठी अतिशय अर्थभरीत अशा प्रकारची ही कविता मला वाटते आपल्याला ती निश्चितच भावणार आहे. कविता समजली हे केव्हा म्हणता येईल, जेव्हा आपल्या वागण्यातून ते दिसलं तेव्हा. त्यामुळं असे आपले सहकारी काही असतील, मुद्दाम डेस्क बेंचची तोडफोड करणारे असो, शाळेतल्या कुंड्या किंवा इतर झाडांशी मुद्दाम त्या फांद्या तोडणं, त्यांना चुकीचं वागण्याचं, तर ते आपण इतर समजदार मुलांनी त्यांना त्यांचा मूळ असे आपला जो आहे ह्या सगळ्या गोष्टी आपल्यासाठी आहेत आणि आपण त्यात स्वच्छ ठेवल्या, टिकवल्या, वाढवल्या तर आपल्या मनाला आनंद वाटतो. आपण चुकीच्या मार्गानं जाणार नाही. अतिशय संवेदनशील मनाचं आपल्या वर्तनातून दर्शन होईल असा आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न करूया. स्वतः घरी, परिसरात, शाळेत, आपल्या जीवनामध्ये जिथे जाऊ तिथे आपण हे जे गुण आहेत
ते आपल्या अंगी बाणवणे आणि प्रत्यक्ष त्याचं इम्प्लिमेंटेशन ज्याला म्हणतो आपण, की त्याची अंमलबजावणी, स्वतः कृतीयुक्त अशा प्रकारचं वर्तन आपल्या वागण्यातून दिसणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, कविता वाचून घ्या, व्यवस्थित एकदा वाचा, तिचा आशय समजून घ्या. फार सोपे मुद्दे पहा. पहिल्या कडव्यामध्ये त्यांना जीव नसेलही, मन नसेलही तरी ते असल्यासारखं वागा. दुसऱ्या कडव्यामध्ये पहा, छान अर्थ दिलेला आहे की त्यांचा हट्ट नसतो, ते सेवा करण्यासाठीच त्यांचं आयुष्य असतं. बदल्यात ते काही मागत नाही. ते फक्त म्हणतात आम्हाला बरोबरीचा मान द्या आणि आम्हाला काही स्वतंत्र खोली वगैरे घरात देऊ नका. आम्हाला जिथे तुम्ही ठेवता सोयीनुसार त्याच ठिकाणी तुम्ही जी जागा मानलेली आमच्यासाठी, मानलेल्या नेमलेल्या जागीच आम्हाला ठेवत चला. आणि लाडही इतरांचा सोबत असतात, एकमेकांना मदत करतात सजीव. त्याप्रमाणे आम्ही निर्जीव असलो तरी आम्हाला तशा पद्धतीचं वागणूक तुम्ही द्यावं आणि आयुष्य संपल्यानंतरही आमच्या बाबतीत ही कृतज्ञता ठेवावी अशी अपेक्षा यामध्ये ठेवलेली आहे. नंतर छान प्रकारे कृती दिलेल्या आहे. पृष्ठ क्रमांक 22वर आकृत्या पूर्ण करा. दिला वस्तूंची माणसासारखी असणारी वैशिष्ट्ये. पहा किती छान आहे. माणसासारखी वैशिष्ट्ये वस्तूंची त्यात वर्णन आलेलं आहे. पहा, त्या सेवक असतात म्हणजे सेवा करणे हा माणसाचा स्वभाव. त्यांना जसं माणसांना स्वच्छता आवडते तसं त्यांनाही स्वच्छता आवडते, हे एक त्यांचं वैशिष्ट्य आहे. आणि तिसरं वैशिष्ट्य सांगता येईल की त्यांना माणसाला कोणाला वाटत नाही आपला लाड करावा म्हणून. मुलांना आपल्या आईवडिलांनी, मोठ्या बहीण भावांनी, सगळ्यांनी आपल्याला जीव लावावा, आजी आजोबांनी, असा त्यांचाही स्वभाव आहे. वस्तूंनाही वाटतं की आम्हाला कोणीतरी लाडवावं. म्हणजे त्या सेवक असतात, स्वच्छता आवडते, माणसासारखे लाडावणे, हे त्यांचे माणसासारखे असणारे वस्तूंची वैशिष्ट्ये यात सांगितलेली आहे. दुसरी कृती दिली आहे, वस्तूंजवळ माणसासारख्या नसणाऱ्या गोष्टी. कोणत्या गोष्टी नाही आहे वस्तूजवळ ज्या माणसाजवळ असतात? पहिल्याच कडव्यामध्ये उल्लेख आलेला आहे. त्यांना काय नसेलही? जीव आणि मन. जीव नसेल, मन नसेल, ह्या गोष्टी त्यांच्याजवळ नाही आहे. नंतरचा प्रश्न दिलेला आहे, कवीने वस्तूंवर मानवी भावनांचे केलेले आरोप. कवीने वस्तूंवर मानवी भावनांचे केलेले आरोप. पहा, एक अर्थ आत्ता पण पाहिला की वस्तू सुखावतात, आनंद होणे. पहा, आपल्याला कोणतीही गोष्ट इच्छा अपेक्षा असली ती पूर्ण झाली, अभ्यास केला, खूप मेहनत घेतली, परीक्षा दिली, छान गुण मिळाले की आपोआप आनंद होतो. भूक लागलेली आहे, जेवण केलं, समाधान, आनंद वाटतो. या पद्धतीनं वस्तू सुखावतात, हा माणसांचा सुखावण्याचा गुण आहे. नंतर मनुष्य सेवा करतात. सेवा करणे हा भाव जो आहे तो सजीवांचा, मनुष्य प्राण्याचा. मग त्याच पद्धतीनं त्याही सेवा करतात, सेवक असतात. नंतर दुसरा आरोप केलेला आहे, लाड करून घेतात, वस्तू मरण पावतात. कारण ते म्हणतात आमचं आयुष्य संपल्यानंतर आम्हाला कृतज्ञतापूर्वक, आदरपूर्वक निरोप द्या. ह्या गोष्टी एक मानवी भावनांचे आरोपण त्यांच्यावर केलेलं आहे. कार्नेलियासाठी छान प्रश्न विचारला. पहा, वस्तूंना जपावे आणि त्यांचे लाडही करावेत. कारण का जपायचं आणि लाड करायचे याचं कारण, नंतरच्या काळातही ते आपला स्नेह जिवंत ठेवणार आहेत. आपण नसलो तरी आपल्या काळात असणाऱ्या, आपण वापरलेल्या, आपण घेतलेल्या, आपला सहवास ज्यांना लाभलेला आहे, ज्यांचा सहवास आपल्याला, त्या वस्तू आपल्या नंतरही ती आपली आठवण करून देणार आहेत. त्यामुळं त्यांना आपण जपावं, त्यांचा लाडही करावा. दुसरं पहा, वस्तूंना हक्काच्या घरात राहू दिले जात नाही. वस्तूंना हक्काच्या घरात राहू दिले जात नाही. कारण त्यांचे आयुष्य संपते. आयुष्य संपलं, त्याचा वापर संपला, कुठची आहे, त्याचा एखादा पाय तुटला, त्याचा वापरच थांबला, तर ती अडगळीची वस्तू होते. आपण तिला हळूहळू बाजूला, खोलीच्या नंतर हळूहळू तिला घरातून तिला जागा ठेवत नाही घरात, म्हणजे तिची अकालपट्टी करतो, निष्कासित करतो. त्या पद्धतीनं वस्तूंना हक्काच्या घरात राहू दिले जात नाही, याचं कारण त्यांचे आयुष्य संपते. काव्य सौंदर्यासाठी काही प्रश्न दिलेले आहेत. कवितेतील खालील ओळींचे रसग्रहण तुमच्या शब्दात करा. वस्तूंना मनही नसेल कदाचित, पण ते असल्यासारखे वागलो तर वस्तू प्रचंड सुखावतात. अर्थ सांगितला आपण. त्यांना मन नसेल पण मन असल्यासारखं, जीव नसेल पण जीव असल्यासारखं. कदाचित शब्द फार सुंदर रचना केली. कदाचित. आता कवींना माहीत नाही का की यांना जीव नाही आहे म्हणून?
पण कदाचित मुद्दाम नाही हे माहिती आहे आपल्याला, तरी मानवी गुणांचा म्हणजे मानवी गुण जो आहे स्वभाव त्याचा म्हणजे त्यांना संवेदनशीलतेचा, तो व्यवहार आपण वस्तूंशी त्या बाबतीत केला पाहिजे. पहा किती आनंद मिळतो. आनंद कोणाला होणार हो? वस्तू स्वच्छ ठेवली, ती स्वच्छ, तिचं आयुष्य वाढणार, कोणाला उपयोग होणार? ती पाहताना, तिचा वापर करताना अतिशय चांगल्या प्रकारे वापर होणार, शोभेची वस्तू असेल ती सुंदर दिसणार. आनंद कोणाच्या मनाला होणार? जो सजीव आहे त्यालाच होणार. म्हणजे पर्यायानं आपल्यालाच आनंद होणार. म्हणजे खऱ्या अर्थानं वस्तूंना तसं वागवा. वस्तूच्या प्रतीक वापरलं, त्यामध्ये ती प्रतिमा वापरलेली आणि त्याच्या माध्यमातून मानवाने कसं वागलं पाहिजे, जसं मनालाचा बोध केलेला आहे रामदास स्वामींनी. मना सज्जना भक्तिपंथीची जावे, म्हणजे तू या मार्गाने का जा, मनाला जा सांगतात ते. म्हणजे आपण स्वतःच त्या मार्गानं गेलं पाहिजे. म्हणजे आपल्या मनाला या प्रतिमांच्या माध्यमातून आपल्याला एक प्रकारचं, या प्रचारकी माध्यमातली ही कविता आपल्याला एक चांगल्या गुणांचा एक वेगळा उपदेश या माध्यमातून कवी करतायत. त्या सुखावतात, म्हणजे अर्थात आपण सुखावतो. सांगायचं आपल्यालाच, आपल्या हातांना सांगा, म्हणजे आपणच स्वच्छ ठेवायचे. संवेदनशीलता ठेवून जपा, तिच्याबद्दलची कृतज्ञता ठेवा, आनंद आपल्यालाच होणार आहे. निरोप तसा दिला तर आपल्यालाच आनंद होतो. म्हणून एक आपल्या मानवी स्वभावाचा एक पैलू, तो आणखी एक नव्याने त्याचा एक प्रकारचा उपयोग, जीवनाचा एक भाग कसा बनवायचा आहे, याचं एक माध्यम वापरलं आहे वस्तूचं, आणि एक सुंदर रीतीनं या कवितेची गुंफण कवीने केलेली आहे. अतिशय मजेशीर, अर्थपूर्ण आणि उपयोजनासाठी, दररोजच्या व्यवहार वापरासाठी अतिशय अर्थभरित अशी ही कविता आहे. मार्मिक अर्थ त्यामध्ये आहे. दुसरा प्रश्न पुढचा आहे, वस्तूंनाही असते आवड स्वच्छ राहण्याची, याबाबतचा तुमचा दृष्टिकोन सांगा. आता आपल्याला टापटीप आपले कपडे, आपले पुस्तकं, आपलं सगळ्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ असावं हे कोणाला वाटणार नाही हो. जसं आपल्याला वाटतं याचा अर्थ वस्तूंनाही वाटत असेल. मग त्याच्या समर्थनार्थ आपण काही उदाहरणं, आपल्या परिसरातले आपले पुस्तकं ठेवण्याची जागा ती स्वच्छ करणे, नीटनेटके पुस्तकं लावणे, त्याला कवर बसवणे, सायकल असेल ती व्यवस्थित, तिचा शाळेत नेताना किंवा घरी खेळताना काही दररोज ती पुसल्या गेली तर अधिक चांगलं. तिची चेन असते साखळी, तिला ऑइल वगैरे दिलं तर ती अधिक सोपी जाते आणि तिचं आयुष्य वाढते. या पद्धतीनं स्वच्छ राहणं हे कोणाला आवडणार नाही. त्या स्वच्छतेच्या बाबतीत आपण आपला स्वतःचं मत आपल्या मनाने, आपल्याला जसं वाटतं त्या पद्धतीनं आपण स्वतःच्या शब्दामध्ये द्यायचं आहे. पुढील प्रश्न आहे, एखादी वस्तू बिघडल्यामुळे तुमची फजिती कशी झाली याचे वर्णन करा. वस्तू आहे, सायकल आहे, प्रवासाला निघाले, शाळेत निघाले, अचानक त्याचे चेन तुटते किंवा पंक्चर होते, असं एखादं कारण आणि आपल्याला त्याचा त्रास होतो. तर ते कसा होतो? एखाद्या वेळेस शाळेत छत्री घेऊन गेले आणि छत्री, ऐन पाऊस सुरू झाला, मित्रांनी छत्री आणली नाही, आपण घेतलेली आहे, आणि अचानक चला सगळे आपण दोघं गेले तर उघडायचे कामच नाही. त्यामुळं अशी वस्तू एखादी की जी अचानक बिघडली किंवा तिचा वापर करता आला नाही, तर असा एखादा जीवनातला प्रसंग असेल आपला स्वतःचा, हे उदाहरणं दिले आपण स्वतःचा अनुभव यामध्ये लिहायचा आहे किंवा आठवायचा आहे, तिथं नोंद करायची आहे. तुमचा वर्गमित्र वर्गखोली अथवा शालेय परिसरातील वस्तूचे नुकसान करत आहे, या प्रसंगी तुम्ही काय कराल ते सांगायचं. आपण शाळेच्या बाबतीतही विचार केला, तिथलं फर्निचर असू द्या, तिथल्या परिसरातील आपल्या झाडाच्या कुंड्या असतील किंवा अन्य सगळे, पाण्याची टाकी आहे त्याच्या तोट्या असतात, तिथं ठेवलेले स्वच्छतेचे काही झाडू वगैरे असतो, याचा ठेवलेला डस्टबिन असतो आपला, विनाकारण मुलं त्याच्याशी खोडकरपणा करतात. खुर्ची ठेवलेली आहे, त्या खुर्चीलाही मुद्दाम आदळपट काही करू शकतात, तोडू शकतात. ते होणारं नुकसान वास्तविक ते स्वतःची वस्तू असली की आपण खूप काळजी घेतो आणि शाळेची ही आपली वस्तू समजतो आणि कोणीही यायचं आणि नुकसान करायचं, पर्यायानं तो अव्यवस्था आपलीच होती किंवा भुर्दंड पडतो तो आपल्या समाजावर, आपल्या सगळ्या आर्थिक जो भुर्दंड आहे तो पर्यायानं सर्व समाजावरच त्याचा पडतो. त्यामुळं एक स्वभाव बनला पाहिजे की वस्तू, एखादा नट निघालेला आहे डेस्क बेंचचा, तर कुठं असला शिल्लक हे पडलेला, खाली पडलेला आजूबाजूला, तो लावण्याचं मानसिकता पाहिजे.
म्हणजे उलट जी वस्तू तुटायला लागली, मोडकळीस येते का, तिला आधार देण्याची मानसिकता आपली पाहिजे, किंवा जी मोडकळीस यायला लागली तर आणखी तोडण्याची, ही जर मानसिकता असेल तर ती अत्यंत चुकीची आहे. म्हणून आपण या कवितेच्या निमित्ताने एक आपल्या स्वभावाचा हा पैलू पुन्हा एकदा उजळून काढूया. आपल्या स्वतःची स्वच्छता, नीटनेटकेपणा, संवेदनशीलता त्याचा आपल्या घरी वागताना आणि त्यासोबत शाळेत, परिसरात अतिशय म्हणजे त्याचा परिणाम प्रभावीपणे होईल अशी आशा ठेवतो. सर्व विद्यार्थी मित्रांनी ही कविता आपल्या मराठी विषयाच्या वहीमध्ये ती स्वाध्याय सोडवायचे आहेत. धन्यवाद.